तर गाईज रत्नागिरी सिटीमध्ये एक खाण्यापिण्याचं असं ठिकाण आहे जे आपल्याला सारखं सारखं बोलवत असतं. पण तिकडे जाण्याआधी हाय Hi गाईज, guys. मी आहे शशांक मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय. डिअर मुंबईकर युट्यूब चॅनलवर. तर गाईज रत्नागिरीमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी जायचं होतं, ज्याची सुरुवात आम्ही रत्नागिरी सिटीमधल्या सर्वदेव मंदिरापासून केली. तिथे दर्शन घेऊन झाल्यावर आम्हाला खूप सारी भूक लागली होती. त्यासाठी आम्ही आलो पुन्हा रत्नागिरीमध्ये 1948 पासून सुरू असलेल्या छाया उपहारगृहामध्ये, ज्यात यावेळी आम्हाला वेगळ्या म्हणजेच फॅमिली सेक्शनला बसवलं होतं. जिथे येताच मी ठरवलं की आज काहीतरी वेगळं खायचं, पण करिश्माने ॲज युजल टोमॅटो ऑनियन उत्तप्पा मागवला आणि मी मागवलं थालीपीठ, तेही दह्यासोबत. आणि जवळपास 5 मिनिटात ते आलं देखील. थालीपीठ वरून तर कडक होतं, पण आतून ते मस्तपैकी भाजलेलं होतं आणि काळ्या भाजणीचं बनवलेलं होतं, ज्याची टेस्ट दह्याबरोबर एकदमच सुपर्ब लागत होती. तसा मी आडाचा मुंबईकर आहे आणि वडापाव खाल्ल्याशिवाय माझं पोट कसं भरणार, मग मी वडापाव देखील मागवला, जो आला ताकाच्या चटणीसोबत, ज्याचं कॉम्बिनेशन सुपर्बच लागत होतं. पण तरी देखील सुक्या चटणीची आठवणच येत होती. मग काय, माझी इच्छा पूर्ण झाली आणि सुकी चटणी देखील आली. मग मी अजून एक वडापाव मागवला पोट भरण्यासाठी. एवढं सर्व हेवी खाऊन झाल्यावर आता वेळ आली होती ते पचवण्याची. त्यासाठी करिश्माने मागवलं कोकम सरबत हे पेय आणि मी मागवलं जिंजर गोटी सोडा. वेटर दादांना गोटी सोडा ग्लासामध्ये भरताना पाहून करिश्माला ते पिण्याची इच्छा झाली आणि पितक्षणी तिचे असे हाल झाले. तसा हा गोटी सोडा खूपच स्ट्रॉंग आहे, कारण याच्यामध्ये जिंजर आणि सोड्याचं कॉम्बिनेशन आहे, जे पिऊन झाल्यावर थोडीशी किकच बसते. पण काय पण बोला, टेस्ट एकदम मस्तच लागते. त्यासोबत जो कोकम सरबत होता तो तर तुम्हाला माहितीच असेल किती सुंदर लागतो कोकणातला. तर हॉटेल छाया उपहारगृहामध्ये हे सर्व खाऊन पिऊन झाल्यावर आणि बिल देऊन झाल्यावर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला.